नमस्कार, आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे। आज खाजगी शाळा शिक्षक संघच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे धरणा आंदोलन करण्यात आले। प्रमोद रेवतकर सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्याध्यक्ष रहमतुल्ला खान व सचिव विजय नंदनवार यांच्या उपस्थितीत व माजी आमदार गानार सर यांच्या मार्गदर्शनात नारे निदर्शन करून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवावे व मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हावे। आंदोलनासाठी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियाच्या अनेक शिक्षक उपस्थित होते। धन्यवाद। खाजगी शाळा शिक्षक संघाचे संविधान चौकात शिक्षण विभागातील भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार आहे की या भ्रष्टाचारामध्ये नागपूर जिल्ह्याचा 1 महिन्याचा पगार होऊ शकतो। एवढा मोठा भ्रष्टाचार, करप्शन नागपूर जिल्ह्यातलंच आहे। इथे प्राथमिक विभागाचे निलेश वाघमारे करप्शन म्हणजे पैसे घेतल्याशिवाय तो एंट्रीच नाही करत पगारामध्ये खाली घ्यायची, असा माणूस आहे। अनुकंपाचे प्रकरणं तर फार वेळ लागतो, शालार्थ ID मिळत नाही। अनुकंपा नियुक्त्यांनाही नियुक्ती संस्थाचालक देत नाही। दिल्यानंतर अप्रूव्हल काढणे, अप्रूव्हल दिल्यानंतर त्याची शालार्थ ID मिळणे आणि शालार्थ IDसाठी शिक्षण उपसंचालक तर महा करप्शन आहे। त्याला कोण संरक्षण देऊन राहिलं या विभागामध्ये काही सांगणे नाही। दुसरी गोष्ट, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे अनट्रेन होते त्यांना संरक्षण आहे, प्रोटेक्शन आहे, पण हा माध्यमिक विभाग पैसे जमा करण्याचा 100 दिवसाचा कार्यक्रम अंमलबजावणी करतो आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले, गेलो वेगळ्या प्रकरणासाठी होतो, पण जेव्हा करप्शनचा विषय होता तेव्हा करप्शनचा विषय सांगितला त्यांना का एवढा करप्शन आहे, त्यांनी लक्ष दिलं आहे। आता शालार्थ ID प्रकरणासाठी सचिंद्र प्रताप सिंग आयुक्त यांनी कमिटी बसवलेली आहे, पण यांच्यासमोर प्रकरणं आली पाहिजे आणि प्रकरण आल्यानंतर संबंधित माणसाला अटक झाली पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। कमिटीत असणारे माणसंही चांगल्या प्रकारचे असले पाहिजे, नाही तर कमिटीत असणारा माणूस जर करप्शन असेल। म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे। याची प्रत गानार सरांना दिलेली आहे। गानार सरांच्या कार्यकाळामध्ये आम्ही एक आंदोलन केलं होतं करजगावकरच्या विरुद्ध। तो करजगावकर गानार सरांच्या माध्यमातून निलंबित झाला, त्याला आधी पेन्शन नाही आहे, पण असे अधिकारी आता प्रोटेक्टेड होतात। 100% नागपूरचा वेतन पथक अधीक्षक त्याचं आधीपासून सांगितलं करप्टेड आहे त्यांनी, पण तो सापडल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं। शिक्षणाधिकारी या ठिकाणी काटोलकर यांनी अनेक प्रकरणं नियमबाह्य मान्यता दिलेली, ते तपासला गेले पाहिजे। जे लोक 30 जूनला रिटायर झाले त्यांचे प्रकरणं काय काढल्या जात नाही, त्याला त्रास दिला जातं। या सगळ्या प्रकरणामध्ये आंदोलन आहे। सोबत आहे आमचे गानार सर। रेवतकर साहेब, आत्ता हालीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी 100 दिवसाच्या आतमध्ये तुमचे प्रकरण तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यानंतर 100 दिवस झाले अजून पण तुमचे त्यांचा अर्थ वेगळा काढला नाही यांनी। त्यांचा अर्थ विभागातील लोकांनी कोणता काढला? 100 दिवसात पैसे गोळा करण्याचा कार्यक्रम, तिथं भ्रष्टाचार आणि त्याच्यात मग प्रकरणं काढायचेच नाही, त्रास द्यायचा। एक फाईल 2-10 दिवस लावायचे, 2-2, 3-3 महिने। पगार बँकेत जमा आहे। हा निलेश वाघमारे काय करतात? पैसे घेतल्याशिवाय जमाच नाही केलं। आम्हाला हे प्रकरण निलेश वाघमारेच्या संबंधातलं प्रकरण कुठे सांगावं लागलं? सचिवाला सांगावं लागलं, आणि त्यांनी फोन केला तेव्हा तो पैसा जमा केला। अजूनही काही लोकांचे पगार जमा आहे। म्हणजे तुमचा आरोप निलेश वाघमारेवर नाही, बाकीचा आहे यंत्रणेवरतीच आहे। आपले अधिकारी जे आहे त्याचा आहे, वाघमारेचा हा त्यातला एक पैदा आहे। हा पायदा। आणि दुसरी गोष्ट, त्याला सांगितलं त्या याला उपसचिवाला, अहो इथे पैसे पुरवत आहे तो, म्हणून त्याला प्रोटेक्शन देता का? त्यांनी फोन केला, आम्हाला सीओला नाही भेटू दिलं, आमच्या मुख्य सचिवाला नाही भेटू दिलं। मीच करतो म्हणे सगळं प्रकरण, तुम्ही ऐकलंय म्हटलं, तुम्हाला भेटत तर कधी भेटताय ते? त्या मुख्य सचिवाला नाही, त्यांनी भेट नाही दिली। आम्ही कंप्लेंट केली, भाई जगताप त्यांनी कंप्लेंट टाकली, निरंजन डावखरे, संदीप जोशी आता आमदार झाले, आम्ही सगळे प्रकरणं समजा नाही झाले तर त्यांच्याकडे जाणार आहोत। जागरूक आहे ते, जरी विधान परिषद सदस्य असले तरी। म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं की निलेश वाघमारे हा भ्रष्टाचार आहे, याला लवकरात दिलेला आहे, निलंबित करण्यात यावे, निलंबित करण्यात आजच्या दिवशी, आणि त्याच्या सगळ्या प्रकाराने चौकशी करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो याच्या। आता आपल्यासोबत आमदार साहेब आहेत, माजी आमदार गानार साहेब, यांचा एक काळ आम्ही पण पाहिला आहे, पत्रकारांनी पाहिला आहे। शिक्षकांसाठी त्यांनी खूप काही असे कामं केलेले आहेत। सर, आपण काय सांगणार? खाजगी शाळा शिक्षक संघाच्या या आंदोलनाला मी ज्या संघटनेचा कार्याध्यक्ष आहे त्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा सक्रिय पाठिंबा आहे। ही संघटना
भ्रष्टाचारासाठी आणि प्रलंबित प्रकरणे निकाली निघून शिक्षकाला न्याय मिळावा म्हणून सतत आंदोलनं करते, लढा देत राहते. आणि म्हणून या संघटनेच्या संपूर्ण लढ्यामध्ये आम्ही असतोच. भ्रष्टाचार तोही नागपूर जिल्ह्यात, नागपूर विभागात. इथं खरं म्हणजे आपले नागपूरचे मुख्यमंत्री त्यांच्या सन्मानाला डाग आहे. संपूर्ण राज्याचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते दक्षिण पश्चिम नागपूरचे आमदार देवेंद्रजी फडणवीस. नागपूरचे आमदार, नागपुरात घडलेले नागपूरचे नेते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याची घोषणा करतात. पण त्यांच्याच गृह जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागात भ्रष्टाचाराने कहर माजवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे याच जिल्ह्यातले आहे, मग पालकमंत्री आहे. त्यामुळे इथे भ्रष्टाचार ताबडतोब बंद झालाच पाहिजे, अन्यथा यांची प्रतिभा राज्यामध्ये जी आज आहे ती डागळल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षण विभागाचे अधिकारी, मग तो वाघमारे असो की नरड असो की अन्य कोणी असो, भ्रष्टाचार करण्याची हिंमतच कशी करणार. मुख्यमंत्र्याचा इतका दरारा असताना, पालकमंत्र्याचा दरारा असताना भ्रष्टाचार करण्याची हिंमत कशी होते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे सामान्य माणसाच्या मनात. आणि म्हणून हे भ्रष्टाचार करणाऱ्याला ताबडतोब दफन केलं पाहिजे, याला धडा शिकवलाच पाहिजे, ही आमची मूळ मागणी आहे आणि याकरता आम्ही करतो. सर, आपण शिक्षण विभागात आमदार होतात, आपल्याला शिक्षण विभागाची अद्भुत महत्त्वाची जानकारी पण आहे. पण आता हे जे बाकीचे प्रकरण आहेत याबद्दल आता आपण काय करणार? मी कार्यकर्ता म्हणून कायम आहे. आमदार म्हणून माझी टर्म संपली, 12 वर्ष टर्म होती, 6 वर्षाच्या 2 संपल्या. पण कार्यकर्ता म्हणून मी परमनंट आहे. गेल्या 32 वर्षापासून लढतो. प्रमोद रेवतकर आणि आम्ही सुरुवातीपासून लढत आलो आहे. नाही, आता रेवतकर साहेब सांगत होते की आणि आम्ही लढणार आहोत. करंजगावकर साहेब जेव्हा आपण आमदार होते, हो. आपला दरारा होता. आता तो दरारा कायम का नाही ठेवता? तो दरारा आमदार जरी नसले, कार्यकर्ता म्हणून दरारा ठेवता आमदार येते ना. नसल्यामुळे सभागृहामध्ये हां, या बदमाशांना टांगता नाही येत. सभागृहात या बदमाशांचे लपूट धंदे मांडता नाही येत ना. पण पण लोकशाही बाहेर मांडू शकतो. ना. हा, बाहेर मांडतो, हां. आंदोलन करतो, आमदारांना सांगतो, त्यांना प्रश्न मांडा अशी विनंती करतो. पण शेवटी स्वतः नाही करू शकत. जेव्हा मी होतो तेव्हा 12 वर्ष मी स्वतः करत होतो. हो, त्यामुळे हिंमत होत नव्हती अधिकाऱ्यांची. करप्शन तर सोडा, शिक्षकांशी अरेतुरे बोलण्याची हिंमत नव्हती. शिक्षकाचा अपमान करण्याची हिंमत कोणताही अधिकारी या विभागात करतच नव्हता. आणि केला तर त्यांना वठणीवर आणण्याचं काम मी करत होतो. तो शिक्षकाचा अपमान नाही, तो माझा अपमान आहे, बरोबर. कारण मी त्यांचा प्रतिनिधी आहे. या भूमिकेतून लढत होतो. आता ती भूमिका घेऊन सभागृहात लढणारा नाही राहिला, आमच्या शिक्षकांनी नाही ठेवला, त्यामुळे ही दुरावस्था आली आहे. सर, ते पुराणी पेन्शन आपल्या काळात पण तोच आंदोलन होतं, आता पण तोच विषय आहे. पुराणी मी पेन्शन. आमदार झालो तेव्हापासून हा विषय घेऊन सतत लढलो. हां, किंबहुना मला स्वाभिमान आहे की या विषयाला सभागृहात पहिल्यांदा मांडण्याचं जे काही श्रेय आहे ते मला आहे. त्यापूर्वी म्हणजे मी सभागृहात जाण्यापूर्वी 2010 डिसेंबरपूर्वी महाराष्ट्रातल्या एकाही आमदारांनी विधान परिषदेमध्ये हा विषय मांडला नाही. जुलै 2011 पहिल्यांदा मी हा विषय मांडला आणि पुढे सतत हा विषय मांडत गेलो. आजही हा विषय घेऊन रस्त्यावर लढतो आहे आणि या विषयाच्या संदर्भात आमचा संघर्ष सुरू आहे. पण आता समोरचं काय? आजच्या आंदोलनाच्या नंतर आपली काय भूमिका आहे? आंदोलन करत राहणं, समाज जागृती करणं, शासनकर्ते विरोधी पक्ष यांचं सहकार्य घेणं आणि आमच्या मागण्या मंजूर करण्यासाठी शासनाला बाध्य करणं, हा लोकशाहीमधला क्रम, मार्ग आणि पुढे चालू ठेवणं. म्हणजे आपण शिक्षक संघाच्या सोबत पाठिंबा राहील आपला. आणि तेच मागण्यांच्या त्यांच्या संदर्भात, विषयाच्या संदर्भात, शिक्षक हिताच्या संदर्भात आम्ही एकत्रच असतो. ठीक आहे. वेगवेगळं राहण्याचं काही कारणच नाही. थँक्यू. एकच मिशन
एकच मिशन एकच मिशन थोडं मागे या ना. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेच्या बक्षीस वितरणात अनियमितता, अनेक पात्र शाळा बक्षिसापासून वंचित. शासनाने 2023-24च्या धोरणात बदल करून 24-25मध्ये 150 गुणाचे अभियान घेण्यात आले. निकष बदलल्यामुळे ही स्पर्धा नवीन झाली. त्यामुळे विजेता उरलेली शाळा मागे पडल्या. अशा झालेल्या अन्यायाविरुद्ध वर्धा जिल्ह्यातील सरस्वती ग्रामीण शिक्षण संस्था बोडखा या संस्थेने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल केली. त्यावर माननीय उच्च न्यायालय अंतरिम स्थगिती आदेश पारित करत असताना शासनाला नोटीस दिला व विचारणा करण्यात आली. तारीख 2 तारखेपर्यंत वाढवून दिली होती. 2 सप्टेंबरपर्यंत जवळपास सर्व शाळांनी नोंदणी केली होती आणि बऱ्याच तालुक्यामध्ये बऱ्याच केंद्रामध्ये याचं मूल्यांकन सुद्धा सुरू झालं होतं. पण मी जे स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, माझी नोंदणी बरोबर ज्या दिवस त्यांनी आखून दिला त्या दिवशी झालेली होती आणि माझ्या शाळेची नोंदणी 4 तारखेला मूल्यांकन 4 तारखेला झालं केंद्राचं आणि केंद्रामध्ये माझी शाळा प्रथम आल्या कारणानं तालुक्याचं मूल्यांकन 6 तारखेला झालं. स्पर्धेमधले निकष GR नुसार क्लिअर होते. मात्र अशा परिस्थितीमध्ये माननीय शिक्षण आयुक्त यांनी 6 सप्टेंबर 2024 रोजी 6/9/2024ला एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये काही अटी टाकल्या. त्या अटीमध्ये एक अट अशी होती, त्याच्यामध्ये क्लॉज B आहे, या अभियानात शाळांचा मागील वर्षी म्हणजे सन 2023-24 मध्ये प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी या वर्षीच्या अभियानात विचार केला जाणार नाही. या वर्षीच्या मूल्यांकनात मागील वर्षातील स्तरापेक्षा वरच्या स्तरावरील क्रमांक मिळवण्यास या वर्षीच्या निकषाप्रमाणे शाळा पात्र होत असल्यास त्या क्रमांकात शाळा पात्र होती असा निकष टाकला.